आता बातमी आहे कांद्याच्या दरांसंदर्भातली। मुद्दलामध्ये घाटा या वाक्प्रचाराचा अनुभव एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला आलाय। बीडच्या धारूर तालुक्यातल्या आरणवाडी इथले शेतकरी संतोष शिंगारे यांनी सोलापूरच्या बाजारात विक्रीसाठी पाठवलेल्या 602 किलो कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलो दर मिळाला। त्यामुळे त्यांना 602 किलो कांद्यासाठी केवळ 301 रुपये मिळाले। एकीकडे या कांद्याच्या वाहतुकीकरता 1839 रुपये खर्च आलेला असताना फायदा तर सोडाच, वाहतुकीचा खर्चही न निघाल्यानं जागेवरच 1538 रुपयांचा तोटा त्यांना सहन करावा लागला। आधीच कर्जबाजारी असताना त्यात कांद्याची विक्री करताना जर मुद्दलात घाटा होत असेल तर अशी शेती करायची कशी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। आपल्याकडे असलेल्या आणखी 15 टन कांद्याचं काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे। 1 एकर कांदा लावलेला होता मी, तर काल मी 12 कट्टे सोलापूरच्या मार्केटला पाठवला होता। तर मला त्याच्या मागे भाव भेटला 50 पैसे किलो दरानं, तर 301 रुपये मला भेटला। भाडं आणि हमाली आणि खर्च जाता मला दंड आलेला आहे 1583 रुपये दंड आलेला आहे। तर आता राहिलेला 15 टन कांदा आहे माझ्याकडं, त्याचं काय करावं, हे आत्महत्या करावं का काय करावं हे काय कळायला गेले। त्याच्या सरकारनं थोडीशी दक्षता घेऊन काहीतरी कांद्याची विल्हेवाट लावा, आमच्या हीच विनंती आहे।